सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्मा संघ या तीन रत्नांना त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। कालेन धम्म श्रवणं येतं मंगलम उत्तमम्। वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या वर्षवास कालखंडामध्ये आपण रोज बुद्धिविहारामध्ये येऊन श्रद्धायुक्त चित्ताने तथागतांचा सधम्म आपण श्रवण करत आहात, रोज पुण्य धर्म करत आहात। तथागतांचा सधम्म जीवन जगण्याची कला आहे। दुःखी माणसाला आधार देण्याचं काम तथागतांचा सधम्म करतो। धम्माची व्याख्या आपण चांगल्या प्रकारे या वर्षवास कालखंडामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तथागतांचा धम्म अर्थात मध्यम मार्ग, शील, समाधी आणि प्रज्ञा। शीलाचा भाग सुद्धा आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे। प्रज्ञेचा सुद्धा भाग आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे। साधनेचा भाग 1 तारखेपासून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। मनुष्याला जीवन जगत असताना ज्याप्रमाणे रोज अन्नाची गरज लागते, पाण्याची गरज लागते, तशा प्रकारे बुद्धीला सुद्धा धम्माची गरज लागते। आणि म्हणून धम्म हा रोजचा विषय आहे। वर्ष समाप्त झाल्यानंतर सुद्धा आपलं पुढील जीवन धम्माला पकडूनच राहणार आहे। आपलं पुढचं जीवन दान, श्रद्धा, शील, समाधी, प्रज्ञा या 5 पुण्य धर्मालाच पकडून राहणार आहे। आपण भगवान बुद्धांच्या धम्माचं अध्ययन करत असताना जेव्हा आपण विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, ज्याला त्रिपिटक म्हटलं जातं, त्रिपिटक या त्रिपिटकामध्ये ज्या भगवान बुद्धांच्या पाली भाषेमध्ये जे उपदेश केले गेलेले आहेत ते उपदेश 84,000 उपदेश, त्या संपूर्ण उपदेशांचं काही तात्पर्य जर असेल तर निर्वाण आहे। निर्वाणाची प्राप्ती होण्यासाठी विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक कोणत्याही तुम्ही विषयाचा अभ्यास केला तर शेवटची अवस्था निर्वाणच आहे। निर्वाणासारखं सुख या संसारामध्ये कोणतंच नाही। आपण ते सुख मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत की ते एकदा त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला कधीही दुःख मिळणार नाही। भगवान बुद्धांनी परिपूर्ण भाषा फक्त निर्वाणाची केली आहे। जगातलं सर्वात सुंदर सुख फक्त निर्वाणाचं आहे। आर्य फळामध्ये प्रवेश केल्यानंतरही भगवान बुद्ध भिक्षूंना जागृत करतात। भिक्षूंनो, ज्या उद्देशाने आपण गृहत्याग केला आहे, ज्या उद्देशाने आपण संन्यासी जीवन जगत आहात, तो उद्देश आपला पूर्ण झाला का? तो उद्देश अर्थात निर्वाण अवस्था। भगवान बुद्धांनी या निर्वाण अवस्थेला खूप महत्व दिलेलं आहे। बुद्धांच्या कालावधीमध्ये जेव्हा बुद्ध उपलब्ध असतात संसारामध्ये, त्यावेळेला लाखो लोक श्रोतामन्न, लाखो लोक सपदागामी, लाखो लोक अनागामी, लाखो लोक अनंत होतात। बुद्ध ज्या वेळेला उत्पन्न होता तेव्हा बुद्ध लाखो लोकांचं कल्याण करत असतात। एवढं भगवान बुद्धांमध्ये बल असतं। एकदा एका विहारामध्ये काही भिक्षू असतात आणि त्या भिक्षूंचे तिथे गुरु असतात आणि गुरु शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून
स्वतःला त्यांनी आर्यफळामध्ये त्यांनी प्रवेश केलेला असतो, ते अनागामी अवस्थेला असतात. पण ते खूप वयोवृद्ध होतात आणि जेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्यापाशी एक दिवस बसतात आणि विचारतात की भंतेजी, तुम्ही तुमच्या आयुष्यातला जे तुमचा उद्देश होता तो पूर्ण केला का? तर ते जे भिक्षू होते त्यांनी विचार केला की मी अनागामी अवस्थेला आहे आणि अनागामी अवस्थेला असल्यानंतर ही काय सांगण्याची गोष्ट थोडी आहे. मी जर निर्वाण प्राप्त जर केलं, मी आरंत झालो, तरच मी ही गोष्ट सांगितली पाहिजे. पण अनागामी फल काय, एवढं काही विशेष नाहीये. विशेष म्हणजे निर्वाण अवस्था आहे, आरंत अवस्था आहे. आणि त्यांनी त्यांना उत्तरच दिलं नाही. आणि 2-4 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला. मग मृत्यू झाल्यानंतर मग त्यांचे जे शिष्य होते ते शिष्य त्या गुरूंच्या देहाजवळ बसले आणि रडू लागले, दुःख व्यक्त करू लागले की आम्ही आमच्या गुरूंना प्रश्न विचारला आणि आमचे गुरु काही न उत्तर न देता ते संसारामध्ये आले आणि जे आर्यफळ प्राप्त करायचं होतं त्याच्यामध्ये कोणतंही फळ प्राप्त न करता त्यांचा मृत्यू झाला. आमचे गुरु पुन्हा भवचक्रामध्ये अटकलेले आहेत. त्यांचा पुन्हा भवचक्रामध्ये जन्म होईल, मग पुन्हा ते दुःखाचा प्रवास करतील आणि त्याच्यामुळे त्यांचे शिष्य दुःखी झाले. भगवान बुद्धांनी बघितलं, भगवान बुद्धांनी त्या सर्वांना बोलवलं आणि सांगितलं, भिक्षूंनो, चिंता करू नका, तुमचे उपाध्याय सुगतीला गेलेले आहेत. तुमचे उपाध्याय साधारण व्यक्ती नव्हते, त्यांनी साधनेच्या बळावरती अनागामी अवस्था प्राप्त केलेली आहे. ते सुगती भूमीमध्ये उत्पन्न झालेले आहेत. मग ते म्हणता, भगवान आम्ही त्यांना विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही. तर बुद्ध म्हणाले की त्यांच्या चित्ताची अवस्था अशी होती की त्यांना वाटलं की श्रोतापन्न झालो, सकुदागामी झालो किंवा अनागामी झालो तर ही काय सांगण्यासाठी खूप मोठी पदवी आहे असं काही त्यांना विशेष वाटलं नाही. त्यांच्यासाठी विशेष म्हणजे होतं अरहंत पदवी, अरहंत फळ. अरहंत एखादा व्यक्ती झाला तर मग त्यांना असं वाटतं की अरहंत झाल्यानंतर आपण ते एखाद्या व्यक्तीला सांगू शकतो जवळच्या की बाबा मी जीवनातून मुक्त झालो. अनागामी अवस्थेला गेल्यानंतरही तो व्यक्ती जीवनातून मुक्त नसतो, तो सुद्धा बहुचक्रामध्ये अटकू शकतो. तर म्हणून त्यांनी तसा विचार करून तुम्हाला सांगितलं नाही की ते अनागामी अवस्थेला आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात, चिंता करू नका, दुःख करू नका. तेव्हा मग ते भिक्षू प्रसन्न झाले. तर अशा प्रकारे अरहंत अवस्थेला ते एवढं महत्व देत होते की अरहंताच्या अगोदर ते श्रोतापन्न, सपदागामी, अनागामी अवस्थेची सुद्धा स्तुती करत होते ते भिक्षू. एवढं त्यांच्यामध्ये अरहंत अवस्थेबद्दल असलेलं प्रेम होतं. त्या अरहंत अवस्थात माणसाला पूर्ण करते आणि पूर्ण झालेला व्यक्तीच स्तुतीच्या पात्रतेत बसू शकतो. मग काही भिक्षू असे होते की ते श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, या अवस्थेपर्यंत पोहोचले. एका विहारामधले भिक्षू, कोणी श्रोतापन्न होतं, कोणी सकृदागामी, कोणी अनागामी, आणि ते चर्चा करायचे आणि म्हणायचे, आता आपण तर श्रोतापन्न झालेलोच आहोत, आता या नाही तर पुढच्या जन्मात तरी आपण दुःखातून मुक्त होऊनच जाणार, आपल्याला चिंता करायची गरज नाही. आपण आता कसं जरी निवांत वेळ घालवला तरी आपण दुःखातून मुक्त होणारच. मग त्यांची चर्चेत आली, जे कोणी म्हणायचं मी श्रोतापन्न आहे, कोणी म्हणायचं सपदागामी आहे, कोणी म्हणायचं अनागामी आहे. आता आपण दुःखातून मुक्त होणारच, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात पण दुःखातून मुक्त होणारच. भगवान बुद्धांनी त्यांचे शब्द ऐकले, त्यांना बोलवलं आणि म्हणाले की भगवान म्हणतात की तुम्ही श्रोतापन्न जरी असाल, सपदागामी जरी असाल, अनागामी जरी असाल आणि तुमचा एक जरी भाव होत असेल, एक जरी पुढचा जन्म ठरत असेल, तरी सुद्धा तो दुःखाचं कारण बनू शकतो. आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न या करता करा की या जीवनामध्येच मला अरहंत फळ प्राप्त झालं पाहिजे. कोणतं फळ? अरहंत फळ प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे बुद्धांनी सर्वात जास्त स्तुती जर कशाची केली असेल तर ती अरहंत फळाची केली आहे. मग जे लोक श्रोतापन्न होते, सपदागामी होते, अनागामी होते, त्यांना सुद्धा बुद्ध
अधूर समजायचे. ते श्रेष्ठ होते, पण ते पण कसे होते? अधुरे होते. परिपूर्ण कोण होतं? फक्त अनंत व्यक्ती. आणि भगवंताने मोकळ्या मनाने अनंत व्यक्तीची स्तुती केलेली आहे. अनंत व्यक्तीची स्तुती भगवान बुद्ध त्यांच्या मुखातून करायची. मग आता जे लोक आर्यफळामध्ये नाही आहेत, ते लोक साधारण आहेत, किंवा आपण ज्या कॅटेगरीमध्ये बसतो, साधारण लोकांच्या कॅटेगरीमध्ये, आपल्याकडे काय पुण्यधर्म आहे, पुण्यधर्मही असू शकतात. आणि त्या पुण्यधर्माच्या बळाने आपण पुढील जन्म खूप चांगल्या प्रकारे प्राप्त करू. सांगता येत नाही की आपल्या पुण्यधर्माने आपल्याला आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, सगळं काही आपल्याला प्राप्त होईल. संसारातलं धन, पद, सगळं काही जे आपण इच्छा करतो, किंवा पुढील जन्म असा काहीतरी मिळेल की या पुण्यधर्माने एखाद्या, जे आपली धारणा असेल, एखाद्या अशा परिवारात जन्म होईल की तिथे सर्व काही सुविधा उपलब्ध असतील, माता पिता, सगळं काही चांगल्या प्रकारे, शिक्षण, नोकरी, पद, प्रतिष्ठा. संसारामध्ये अशी एक पण गोष्ट नसेल की ती तिथे नाही. सगळं वैभव त्याला प्राप्त होईल. एवढं पुण्यधर्म जर आपण जमा केला असेल, तर मग भगवंताने आपली किती स्तुती करायला पाहिजे. तर भगवंत त्याची सुद्धा स्तुती करणार नाही. बुद्ध म्हणतात, चक्रवर्ती सम्राट जरी असेल तरी मी त्याची स्तुती करणार नाही. चक्रवर्ती सम्राटाची सुद्धा भगवंत स्तुती करत नाही. तर बुद्ध म्हणतात, हे सगळं जर माणसाला प्राप्त झालं तर कर्माच्या वियोगाने ते सगळं माणसाला सोडायला सुद्धा लागतं. आणि जीवन पाहुणचार आहे, तो कुणाचाच होऊ शकत नाही पूर्णपणे. जीवन कधीही कुणाचं परिपूर्ण होऊ शकत नाही. परिपूर्ण करायचं असेल तर एकच अवस्था आहे, ती म्हणजे निर्वाण अवस्था. निर्वाण अवस्थेच्या व्यतिरिक्त एखादा व्यक्ती म्हणत असेल की पुढील जन्म माझे पुण्यधर्म एवढे आहेत की मी पुढील जन्म चक्रवर्ती सम्राट बनू शकतो, तरी बुद्ध त्याची थोडी पण स्तुती करत नाही. बुद्ध म्हणतात, थोडीशी विष्ठा जरी असली तर ती दुर्गंध देते. थोडी विष्ठा जरी असेल दुर्गंध देते. तशा प्रकारे थोडा जरी भव असेल, भव म्हणजे पुढील जन्म घेण्याची स्थिती, थोडी जरी असेल तरी ती माणसाला दुःखामध्ये ढकलू शकते, दुर्गतीला ढकलू शकते. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, मी थोड्या सुद्धा भवाची स्तुती करू शकत नाही. भगवंताने त्याची सुद्धा निंदा केली आहे. म्हणून जे लोक बुद्धांकडे आकर्षित होतात, जे बुद्धांच्या धम्माकडे आकर्षित होतात, जे संघाकडे आकर्षित होतात, तीन रत्नाला शरण जातात, त्यांच्या आयुष्यामध्ये जर कोणता संकल्प जर असला पाहिजे तर तो संकल्प हाच असतो, सर्व दुःखाचा नाश हो आणि निर्वाणाची प्राप्ती हो. सर्व दुःखाचा नाश हो आणि सुख प्राप्त हो, इथपर्यंत जर धारणा असेल तर बुद्ध आपली स्तुती करू शकत नाही. साधारण लोकांची धारणा तिथपर्यंत असते, सर्व दुःख नष्ट हो आणि सुख प्राप्त हो. सुख प्राप्त होण्यासाठी पुण्यधर्म पाहिजेत, त्याने ते मिळून जाईल. पण तुमची स्तुती बुद्ध नाही करू शकत. बुद्ध त्या लोकांची स्तुती करत नाही. मग आपण म्हणणार, आपण तर पुण्य केलं, आपण वाईट काम थोडी केलं, मग बुद्धांनी आपली स्तुती करायला पाहिजे. तर बुद्ध त्या लोकांची स्तुती नाही करत. बुद्ध कोणाची स्तुती करतात? ज्या लोकांचा उद्देश आहे सर्व दुःख नष्ट हो आणि निर्वाण अवस्था प्राप्त हो. निर्वाण अवस्थाचा संकल्प ज्या लोकांच्या मनात असतो आणि ती अवस्था पूर्ण करण्यासाठी जे लोक पुण्यधर्म जमा करतात आणि आर्यफळामध्ये प्रवेश करतात, त्यांचीच फक्त भगवान बुद्ध स्तुती करत असतात. कारण धम्मापेक्षा सुंदर या जगामध्ये काहीच नाहीये. संसार पूर्णपणे कमजोर आहे. संसारामध्ये कोणतीच गोष्ट बलवान नाही, म्हणून संसारात काही जरी प्राप्त केलं ते एक दिवस गमवायचं आहे. किती जरी सुंदर असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही कमजोरी आहेच. बल असेल तरी कमजोरी आहे, सौंदर्य असेल तरी कमजोरी आहे, आरोग्य असेल तरी कमजोरी आहे. संसाराला धोका आहे, मारापासून धोका आहे, निसर्गाच्या नियमानुसार धोका आहे. संसार उत्पन्न होतो, नष्ट होतो. आपल्याला सुद्धा जी प्रक्रिया चालू आहे, आपण नष्ट होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत, पण आपल्या डोळ्यांना दिसत नाही. आपण म्हणणार, आपण कसे नष्ट होऊ लागलो? तर आपण तर जीवन जगू लागलो. जीवन जगणं म्हणजे नष्ट होण्याची क्रिया आहे. म्हणजे जीवन जो व्यक्ती जगतो तो पुढे नष्ट होण्याच्या क्रियेमध्ये. जीवन जगतोय अर्थातच जीवन नष्ट करतोय. कसं नष्ट होत आहे जीवन? वेळ चाललेली आहे हातामधून, एक एक सेकंद चाललेला आहे, एक एक मिनिट चाललेला आहे, एक एक तास चाललेला आहे, एक एक दिवस चाललेला आहे. आणि हे आयुष्य कमी करत आहेत, आयुष्य वाढवत नाहीये. आपण आपलं आयुष्य वाढवतोय का?
नाही, आपल्याला जे मिळालेलं आहे ते कमी करत आहोत आपण आपलं आयुष्य. कोणी म्हणतो 20 वर्ष जगला, 20 वर्ष कमी केलं आयुष्य. कोणी 40 वर्ष जगतोय, 40 वर्ष आयुष्य कमी झालेलं आहे. कोणा 60 वर्षाचं आयुष्य आहे, 60 वर्ष कमी झालेले आहे. कोणाचं 80 वर्षाचं आयुष्य आहे, 80 वर्ष कमी झालेले आहे. आता पुढे जे आहे ते दिवस आहेत ते किती आहेत ते आपल्याला माहिती नाही. पण आपण उद्याचा दिवस जगणार, तर उद्याचा दिवस पण आपण कमी करणार. आणि असंच आपलं आयुष्य कमी होत 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 समाप्त होऊन जाणार. आणि जेव्हा आयुष्य समाप्त होईल त्यावेळेला ना संसारातलं धन राहील सोबत, ना संसारातला व्यक्ती राहील सोबत, ना संसारातली वस्तू राहील सोबत. त्यावेळेला फक्त आपलं मन आणि आपल्या मनात आपले विचार आणि आपण केलेले आयुष्यभरामध्ये कर्म तेवढंच आपल्याला आठवणार आहे. त्यावेळेला जगात सगळ्यात महागडी गोष्ट म्हणजे कर्म, आणि त्या कर्मात जो दरिद्रीमध्ये ठरला तर तो दुर्गतीला जाणार. आणि दुर्गतीला गेला तर त्याला कोणीही वाचू शकत नाही. म्हणून जीवन संपण्याच्या अगोदर माणसाला ती प्रज्ञा आली पाहिजे, प्रज्ञा विकसित झाली पाहिजे. सांसारिक जीवन पण जगा, सगळ्या गोष्टींना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. सांसारिक जीवन, आध्यात्मिक जीवन, आणि स्वतःकडे काहीतरी पुण्यधर्म असू द्या. की प्रवास मी पण करत आहे, प्रत्येक जण प्रवास करत आहे. धनामध्ये ताकद नाहीये, माणसामध्ये ताकद नाहीये, ताकद आहे धर्मामध्ये, अर्थात पुण्य धर्मामध्ये. पण पुण्य धर्माला पकडून जीवन जगण्याचं शिका. आणि ज्याला हे करता आलं त्याचं जीवन सार्थक आहे. अन्यथा माणसाचा भ्रम तुटायला वेळ लागत नाही. किती मोठा भ्रमात असू द्या व्यक्ती, किती मोठा भ्रम असू द्या, निसर्गाने सगळी फिल्डिंग लावलेली आहे. तो काही ना काही क्षण असा आणून देतो आयुष्यामध्ये की माणसाचा भ्रम पूर्णपणे नष्ट होऊन जातो. आणि शुद्धीवर आला तर मग त्याला कळतं की अरे विशेष माझ्यामध्ये असं काही नाही की मी स्वतःला ग्रेट म्हणेल, काही नाही माणसामध्ये विशेष. आणि म्हणून निसर्ग खूप बलवान आहे आणि निसर्गाने सर्व सत्वांना जन्माला घातलेला आहे. सर्व सत्व जीवन जगत आहे. प्रत्येकाचं जीवन रेषा वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. पण मनुष्याला ती संधी मिळाली. मनुष्य या सगळ्या गोष्टी समजू शकतो. प्राण्यांमध्ये ती क्षमता नाहीये, प्राणी या गोष्टी नाही समजू शकत. मग आपण आपलं जीवन जगतो तर त्या जीवनामध्ये आपला उद्देश जो आहे तो मागं सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की आपल्याला सुखासाठी, सुगतीसाठी आणि त्याच्यापेक्षा जास्त मुक्तीसाठी जीवन जगायचं आहे. फक्त सुखापुरती धारणा ठेवू नका, सुगतीपुरताच विचार करू नका, त्याच्या पुढे जायचं आहे म्हणजे मुक्तीचा विचार. आणि ज्या व्यक्तीचं जीवन आर्य अष्टांग मार्गाला पकडून आहे, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती, सम्यक समाधी, हे 8 अंग आहेत. त्याला शील समाधी प्रज्ञा म्हणतात. आणि तुम्ही कोणतंही वाचन करा त्रिपिटकामध्ये, विनय पिटक वाचा, अभिधम्म पिटक वाचा, सुत्त पिटक वाचा, त्या सगळ्यांचा सार हाच आहे, मध्यम मार्ग. म्हणजे ज्याला मध्यम मार्ग कळाला ना त्याला भगवान बुद्धाचा धम्म कळाला. मध्यम मार्गाला प्रतिज्ञा संपाद सिद्धांत सुद्धा म्हणतात, मध्यम मार्गालाच विशुद्धी मार्ग सुद्धा म्हणतात. हा मध्यम मार्ग समजून सांगण्यासाठी एवढे काही उपदेश आहेत. पण हे सगळे उपदेश जरी तुम्ही ऐकले, ठरवलं एखाद्या माणसाने की मला 84,000 उपदेश ऐकायचे आहेत, ते 84,000 उपदेश ऐकले जरी, वाचले जरी, पण जेव्हा वाटचाल करायची असेल तर कोणत्या दिशेने वाटचाल करावी? तो वाटचाल करण्याची दिशा फक्त एकच आहे, ती म्हणजे मध्यम मार्ग. कितीही अध्ययन करा पण रस्ता एकच आहे, त्याच रस्त्याने जावं लागेल, दुसरा रस्ता नाही आहे. आणि जर आपण त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली असेल आणि एखाद्या वेळेला गाथा आपल्याकडं माहिती नसतील किंवा वाचनात आलेली नसतील किंवा धर्माचं ज्ञान कमी असेल, पण आपली वाटचाल जर त्या दिशेने असेल, ज्याला आपण मध्यम मार्ग म्हणतो, शील समाधी प्रज्ञेचा मार्ग म्हणतो, तर आपण एक ना एक दिवस धर्म अमृत चाकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जीवनाचा उद्देश हा मुक्तीचा ठेवा. ज्याचा उद्देश मुक्तीचा आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुख पण येईल आणि सुगती पण येईल. आणि त्याचे कुशल कर्म संसारामध्ये त्याला जिथे जे जन्माला जाईल तिथे तिथे धर्म त्याला उपलब्ध करून देईल. जो काही भगवान बुद्धाचा धर्म आहे तो माणसाला पुण्य धर्मानेच मिळत असतो, असाच मिळत नाही. काहीतरी पुण्य धर्म असतात, आपल्या सर्वांचे काहीतरी पुण्य धर्म आहेत. माझं काही पुण्य धर्म आहे, तुमचं काही पुण्य धर्म आहे की आपल्याला भगवान बुद्धाची वाणी आपल्या कानापर्यंत येत आहे, 2 गोष्टी आपल्याला समजत आहे.
धर्म तर आपल्यापर्यंत येतो, पण आपल्याकडे आता एक जिम्मेदारी आहे की आपल्या क्षमतेनुसार जेवढं आपल्याला काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आपल्या आपल्या क्षमतेनुसार काय पुण्य धर्म करू शकतो आपण आपल्या आयुष्यामध्ये. मला रिकामा हात जायचं नाही या संसारामधून, किंवा मला रिकामा हाताने जीवन जगायचं नाहीये. काहीतरी माझ्या जीवनामध्ये असलं पाहिजे, पुण्य धर्म असलं पाहिजे. त्याच्याकरता मी तयारी करेल आणि माझ्या क्षमतेनुसार मला जे करता येईल मी ते करण्याचा प्रयत्न करेल. एवढं जरी आपल्याला समजलं तरी पुरेसं आहे, भरपूर आहे एवढं जर समजलं. मग पुण्य धर्म सुखाचाही रस्ता दाखवतात, सुगती दाखवतात आणि मुक्ती दाखवतात. म्हणून जेवढं काही बुद्धांच्या काळात लोक होते, अनाथपिंड, विशाखामिकार माता, आम्रपाली, बिंबिसार राजा, हे जे काही बुद्ध धम्मामध्ये जे उपासक उपासिकामध्ये आग्रह बनले, भिक्षू भिक्षुणीमध्ये आग्रह बनले, यांनी 1-2 दिवसामध्ये आरंतफळ प्राप्त नाही केलेलं. ते काय 1-2 दिवसामध्ये किंवा 1-2 वर्षामध्ये किंवा 1-2 जन्मामध्ये आरंत नाही झालेले. त्यांना कितीतरी आरंत अवस्था प्राप्त करण्यासाठी कितीतरी पुण्य धर्म त्यांना जमा करावं लागलं. त्यांना संकल्प करावा लागला कोणत्या ना कोणत्या बुद्धांच्या काळामध्ये की मी दुःख मुक्तीसाठी आग्रह बनण्यासाठी मी पारमिता पूर्ण करेन. आणि म्हणून पुण्य पारमिता जवळ असू द्या, पुण्य धर्म जवळ असू द्या, ते तुम्हाला रस्ता देऊन टाकतो. तुमच्या आयुष्यामध्ये हे जे काही आपल्याला रस्ते मिळतात ना, हे जे काही आपली दिशा ठरते ना, हे सगळे आपल्या पुण्य धर्माचाच भाग असतो. आपले कर्म बरोबर घेऊन जातात आपल्याला. आपण विचारही करू शकत नाही की आपलं भविष्य कसं असेल, कोणी विचार करू शकत नाही, पण आपले कर्म बरोबर आपल्याला घेऊन जातात. ती कर्मात ताकद आहे. कर्म गमवते पण, कर्म प्राप्त करून पण देते. प्राप्त व्हायचं असेल ना तर जगातून कुठूनही काही येईल आणि तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. तुम्ही विचारही करू शकत नाही. जी गोष्ट तुमच्या कर्माने मिळणार आहे ना तुम्हाला, ती कोणत्याही दिशेने येईल, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, तिला कोणीही थांबवू शकत नाही. आणि जी गोष्ट कर्माने तुटणार आहे ना, गमवायची वेळ येणार आहे ना, ती गमवल्याशिवाय राहणार नाही. त्याला कितीही तुम्ही सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा, धरून ठेवण्याचा प्रयत्न करा, ती कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ती गोष्ट गमवल्याच जाणार आहे. म्हणून संसार आपल्या इच्छेनुसार चालणार तर नाही, पण संसारामध्ये राहत असताना मला सुखामध्ये कसं राहता येईल हे जर आपल्याला शिकायचं असेल तर कर्माची भाषा समजून घ्यावं लागेल. कर्म ती ताकद देणार आहे. आणि म्हणून संसाराबद्दल जास्त चिंता वगैरे करत बसू नका. मनुष्या स्वभाव आहे चिंता करणं. मनातल्या मनात चिंता करत असतो, उद्या कसं होईल, भविष्यात कसं होईल, काय होईल, कसं होईल, चिंता करत बसू नका. फक्त कष्ट करत राहा. तुमच्यात जी क्षमता आहे ना त्या क्षमतेवर विश्वास ठेवा, तुमची आजीविका सम्यक ठेवा आणि पुण्य धर्म तुमच्या सोबत राहू द्या. आणि चिंता सोडून द्या. जे काय होईल ते कर्माने होईल. धर्म आहे ना माझ्याकडे, धर्म मला दुर्गतीला जाऊ देऊ शकत नाही. काही ना काही धर्म मला मार्ग देऊन टाकेल. चिंता माणसाचा दिवस खाऊन टाकते. चिंता माणसाला सुखातही झोपू देत नाही, सुखातही बसू देत नाही. आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काही चिंता असते. आणि म्हणून चिंता एक बिमारी आहे. चिंता आणि चिता जास्त फरक नसतो म्हणतात. चिंता वाढली की मनुष्य स्वतःला संपवून घेतो आणि चितेवरती त्याची अवस्था जाते. म्हणून चिंतामुक्त असला पाहिजे. आणि चिंतामुक्त मनुष्य कधी राहू शकतो, जर त्याला धर्म कळाला तर त्याला ती गोष्ट कळेल की अरे ते माझ्या हातामध्ये नाहीये, संसार माझ्या हातामध्ये नाही, भविष्य माझ्या हातामध्ये नाही, माझ्या हातामध्ये तर काहीच नाही, मीच पाहुणा आहे. म्हणून मी चिंता करून फायदा काय. चिंता मी त्या गोष्टीचे करू शकतो जी गोष्ट माझ्या हातामध्ये आहे, पण जी गोष्ट माझ्या हातामध्येच नाहीये त्याची चिंता करू शकत नाही. पण ती गोष्ट कशाच्या आधारावर आहे, कर्माच्या. आणि कर्म तर माझ्याकडे आहे, पुण्य धर्म तर माझ्याकडे आहे, भगवान बुद्धाचा धम्म तर माझ्याकडे आहे. मग मला कशाला चिंता करायची गरज. नुसतं या धम्मावरती विश्वास ठेवून बुद्धांचे शिष्य भिक्षू 70 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष जगले फक्त एका भिक्षा पात्रावरती आणि एका चिवरावरती. चिंतामुक्त जीवन जगले की त्यांच्याकडे संपत्ती फक्त एक भिक्षापात्र होतं, एक चिवर होतं, सुई, धागा, पाणी पिण्याचे ग्लास वगैरे अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी की जे जीवन जगण्यासाठी माध्यम आहे. आणि संध्याकाळचं भोजन सुद्धा ते करत नव्हते. कमी खूप त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडे संपत्ती नावाची गोष्टच नव्हती. आज तरी वेळेनुसार बदल झाला. आज तरी भिक्षूंना चांगल्या प्रकारे विहार मिळतात, भिक्षूंना दान मिळतं, भिक्षूंना पैसा वगैरे सगळ्या गोष्टी आज उपलब्ध आहेत. सुख समृद्धीचं जीवन चांगल्या प्रकारे आहे. पण भगवान बुद्धाच्या काळात याच्यापेक्षा कितीतरी कठीण होतं. एवढं कठीण होतं की काष्य वस्त्र धारण करणं म्हणजे खूप अवघड होतं. खूप अवघड म्हणजे त्याचा विचारही आपण करू शकत नाही. कारण त्याग म्हणजे काय असतो ते काही साधारण गोष्ट नाहीये.
मग जर एखादा व्यक्ती सगळं सोडून जात आहे आणि मग तो विचार करेल की माझं भविष्य कसं आहे, भविष्यात माझ्यासोबत काय होईल, बरं होईल का वाईट होईल, मग कोण सांभाळेल, भविष्यात दुःख आलं तर मग कसं करायचं, कसं होईल, काय होईल, त्यांच्या मनात ते विचार आले असतीलच. पण त्यांचा विश्वास धम्मावरती होता. कर्म, जो व्यक्ती कर्मावरती विश्वास ठेवतो ना त्याला संसाराची काही गरज नाही. त्या लोकांनी पूर्ण धम्म आणि कर्मावरती विश्वास ठेवला की जे होईल ते धम्मावरती सोडून द्या, त्यांचं जीवनही पूर्ण झालं. मग त्यांच्यापेक्षा कितीतरी गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी सुद्धा आपल्याला सांसारिक जीवन जगता येत नाही. का? कारण चिंता माणसाला खाऊन टाकते, चिंता माणसाला दुःखी ठेवते आणि चिंता असल्यामुळे वर्तमान काळात काय त्याच्याकडे आहे ते त्याला समजत नाही. आणि माणसाचा जो एक स्वभाव आहे की जे त्याच्याकडे नसतं त्याची तो अपेक्षा करत बसतो, पण जे त्याच्याकडे आहे त्याचं सुख त्याला भोगता येत नाही. आपल्याकडे वर्तमान काळामध्ये काय आहे, आपण प्लस कशामध्ये आहोत त्याचं चिंतन मनन करा, त्याच्यामध्ये आनंद कसं व्यक्त करता येईल, त्याच्यात आनंदी कसं राहता येईल ते शिका. जे आपल्याकडे नाहीये ते कर्माने मिळेल किंवा नाही मिळणार ते आपल्याला काही माहिती नाही, पण जे आपल्याकडे आहे त्याची कदर तर करायला शिका. त्या वेळेचं तर महत्व समजून घ्या. मग काय आपल्याकडे आहे, प्लस मध्ये आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे आरोग्य आहे, आपण संपत्तीवान आहोत, आपण बलवान आहोत, ही आपल्याकडे प्लस पॉइंट आहे. आपल्याकडे परिवार आहे, अरे आपण खूप बलवान आहोत. आपल्याकडे सौंदर्य आहे, आपण खूप बलवान आहोत. आपल्याकडं चांगल्या प्रकारे 70-80 वर्षाचं आयुष्य आपलं खर्च झालं, अरे आपण खूप बलवान आहोत, खूप श्रीमंत आहोत आपण. मग आपल्याकडे काय आहे त्याचा जास्त विचार करायचा, काय नाही त्याचा विचार नाही करायचा. काय नाही त्याचा विचार केला की चिंता वाढणार आणि चिंता माणसाचं वर्तमान काळ सुद्धा खाऊन टाकते आणि भविष्य काळ सुद्धा त्याला जगू देणार नाही. कारण आज जो व्यक्ती जगायचं शिकला तो उद्याचा दिवस जगू शकतो. कारण आज हे किती तास आहेत, 24 तास. उद्या किती भेटणार आहेत, का 28 तास भेटणार आहेत का भविष्यामध्ये? बाबा आज 24 तास जगून घेतो, उद्या 48 तास भेटतील. कधी पण जगा ना तुम्ही. 1 महिन्यानंतर म्हणा, 1 वर्षानंतर म्हणा, 10 वर्षानंतर म्हणा, तुम्हाला जगण्यासाठी 24 तासच भेटणार आहेत. कारण प्रत्येक दिवसाला दिवस आणि रात्र 24 तासाचीच आहे. मग ज्याला हे 24 तास जगता आलं त्याची जिंदगी आहे. जिंदगी म्हणजे भविष्य नाही, जिंदगी म्हणजे काय आहे, 24 तासाचं गणित. ज्याला 24 तास जगता आलं त्याला जीवन जगता आलं. मग 24 तास कसं जगू शकतो आपण? मग सकाळी उठल्यापासून तर मग आपण 12 वाजेपर्यंत आपली मेंटॅलिटी कशी आपण पॉझिटिव्ह ठेवू शकतो, त्याच्यानंतर मग 5 वाजेपर्यंत कशी, मग 7 वाजेपर्यंत कशी, मग रात्री झोपेपर्यंत कशी. मग आपल्यामध्ये जे पुण्यधर्म आहेत त्याला फक्त सोबत ठेवा आणि मनाला फक्त प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. 24 तास फक्त तुम्हाला 24 तासाचा प्रॅक्टिस करायचा आहे. आणि हे 24 तास जर तुमचे बॅलन्स मध्ये जर झाले आणि 24 तासामध्ये तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं पाप कर्म जर झालं नाही आणि तुमच्याकडून पुण्यधर्म झाले आणि तुमच्याकडून मैत्री, करुणा, मुदिता, सेवा करण्याची वृत्ती निर्माण झाली आणि तुम्हाला 4 लोक जोडता आले तर खरोखर तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. कारण तुम्हाला जीवन जगण्याची कला प्राप्त झालेली आहे. आणि ही कला प्राप्त होण्यासाठी कितीतरी वर्ष जातात की ते समजतच नाही माणसाला. आणि ते समजल्यानंतरही तसं त्याला जगता येत नाही. म्हणून जीवन म्हणजे काय आहे, फक्त वेळेसोबत जगणं. ना वेळेच्या वेळ गेली ना त्याचा विचार करून फायदा आहे, ना भविष्याचा वेळ ठरून फायदा आहे. वर्तमान काळामध्ये वेळ आहे आणि त्या वेळेसोबत मी आहे. वेळ थांबली मी नष्ट झालो. वेळ थांबली तर काय होणार, मृत्यू येणार. मृत्यू आला समाप्त. जोपर्यंत वेळ चालू आहे तोपर्यंत जीवन आहे. वेळ थांबली मृत्यू, मृत्यू झाला की सगळं समाप्त. मग सगळं काय सोडून जायचं. म्हणून फक्त वेळेसोबत जगण्याची कला ज्याला जमली तो व्यक्ती या जीवनामध्ये उत्कृष्ट श्रेष्ठ जीवन जगू शकतो. आणि जीवन जगण्यासाठी आपल्याकडे फक्त आहे 24 तास. या 24 तासाला बॅलन्स करा, तुमचं जीवन सार्थक झालं. चिंतामुक्त व्हा, कर्मावरती सोडून द्या की माझ्याकडे पुण्यधर्म आहे, मला चिंता करण्याची गरज नाही. जे काही दुःख येणार आहे ते कर्माने येणार आहे. निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम आहे तर त्याला कोणी अडवू शकत नाही. कर्माचा नियम आहे तर ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. आणि आता जे कर्म करेल की ते मला भविष्यात दुर्गतीला नेणार नाही, एवढीच गोष्ट मी करू शकतो. म्हणजे काय, कर्म. जो व्यक्ती कर्माला जागृत झाला तो व्यक्ती सुधारला, तो व्यक्ती सुरक्षित झाला. एवढंच आपण कार्य करू शकतो. आणि म्हणून धार्मिक जीवन जगा, धर्म नेहमी सोबत ठेवा. धर्म तुमचं रक्षणही करेल,
त्रिरत्न तुमचं रक्षण करेल, तुम्हाला सुख सुगती आणि मुक्ती सुद्धा प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे धम्म माणसाला या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देत असतो. धम्माचं जीवन जगा. आज अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यामध्ये 2 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. आशा करतो नक्की 2 गोष्टी घडाल्या असतील. सर्वांचं कल्याण हो, मंगल हो.